बघा मी आज दम आलू करते आहे। मी असा बारीक बारीक कांदा कापून घेतला होता आणि तो तेलामध्ये जिरं आणि मोहरी टाकून तो छान लालसर होईपर्यंत परतून घेते आहे। मी असं परतून घेतलं, परतून घेते आहे। यात मी बटाटे पण घालते आणि बटाट्याचे असे एका छोटा बटाटा असेल तसा एक अर्धा काप केला मी बटाट्याचा, अशी काप करून घेतली मी बघा। आणि थोडा एक छोटासा टोमॅटो घेतला आहे, मी कापून घेतला आता टोमॅटो। आता हा टोमॅटो पण मी याच्यात घालते आहे। टोमॅटो मी याच्यात घातलेला आहे। थोडं लालसर कांदा परतून घेतला, त्यासोबत बटाटे पण परतून घेतले मी। आणि आता मी टोमॅटोचा तो पण घालून घेतला आणि आता हे छान असं त्याला लो गॅसवर छान शिजू द्यायचं, म्हणजे हा बटाटा पण याच्यात शिजला गेला पाहिजे। ते झाकून ठेवते। हा बघा हे असं छान लाल होईस्तोवर मी परतून घेतलं, याला छान झाकून ठेवलं होतं बराच वेळ 10 मिनटं आणि हे असं छान लाल होईस्तोवर परतून घेतलं। तेलामध्येच हा बटाटा मी शिजवून घेते बऱ्यापैकी। आणि मग याच्यात आपण आता लाल तिखट घालूया, 1 चमचाभर लाल तिखट घालते, थोडी हळद घालते, हळद मी घातलेली आहे आणि याला छान परतून घेते। बघा असं परतून घ्यायचं छान। इथं सुंदर रंग यायला आलेला आहे आणि बघा किती छान अशी भाजी आपली होणार आहे। आणि बाकी भाजी शिजू देते मी, बाकी नंतर बघू आपण। बघा आपली भाजी अशी छान लुसलुशीत आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे, हे बघा। आणि अशीच शिजू द्यायची आहे भाजी छान 10 ते 15 मिनटं शिजू द्यायची। आता ही 10 ते 15 मिनटं मी शिजून घेतलेली आहे आणि याच्यात मी आता चवीनुसार मीठ घालते, मीठ घालायचं चवीनुसार। आणि या भाजीला जास्ती रस्सा वगैरे करायचा नाही, ही अशी कमी म्हणजे ग्रेव्ही असलेली भाजी छान लागते। आणि ही बघा आता याला की थोडा वेळ आणखी 5-10 मिनटं शिजू देते। अप्रतिम लागते ही भाजी आणि तुम्ही एकदा करून बघा आणि खाऊन बघा या पद्धतीने आणि मला सांगा कशी चव असते ती। झाकून ठेवते। आता ही भाजी अशी छान शिजलेली आहे आपली, रंग बघा काय सुंदर आलेला आहे भाजीचा। आणि त्यात मी थोडी कसुरी मेथी घालते आणि हा काळा मसाला घरी तयार केलेला आहे, हा मी थोडा घालते, म्हणजे रश्श्याला छान चव येईल आणि खूप छान टेस्ट लागते याची। आणि जास्ती रस्सा करायची गरज नाही आहे याला, कमी रश्श्यामध्येच ही भाजी खूप सुंदर लागते। आणि ही बघा ही आपली भाजी शिजलेली आहे ऑलमोस्ट। आणि ही बघा बटाटा शिजलेला आहे। ही दम आलूची भाजी, अख्खे दम आलू नाही केले मी 2 काप केले बटाट्याचे। आणि ही आपली बघा काय सुंदर झालेली आहे। आणि ही बघा अशी छान दम आलूची भाजी तयार झालेली आहे। रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि टेस्टही खूप सुंदर लागते या भाजीची आणि खायला खूप छान। तुम्ही असं करून बघा, काही घातलेलं नाही आहे, मसाले मी जास्त घातलेले नाही आहे, साधे कांदे जास्ती भरपूर टाकलेले आहे मी। 2 मोठे कांदे काप चिरून घेतलेले होते आणि लसूण अद्रकची पेस्ट आणि थोडा घरचा मसाला आणि थोडी कसुरी मेथी आणि छान कमी आचेवर मंद आचेवर मी शिजू दिलं तिला। आणि हे बघा इतकी सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे। आणि ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊन बघाल, पराठ्यासोबत खाऊन बघाल, अप्रतिम लागते। बघा या पद्धतीने करून बघा आणि खाऊन बघा, मग मला सांगा किती सुंदर टेस्ट याची।
भाजी सुंदर अशी तयार झालेली आहे आपली.